शेतकरी गांजा पेरण्यावर का मजबूर होत आहे आणि 42 झाडं गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव येथे सापडली आणि पोलीस विभागाने घातलेल्या धाडीमध्ये त्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. खऱ्या अर्थानं ही 3 दिवस अगोदर घडलेली घटना बीड जिल्ह्याच्या पटलावर आणि सामाजिक पटलावर एक वेगळीच कलाटणी देऊन गेली. कारण अडचणीत शेतकरी आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्याची परिस्थिती आज सगळं असून सुद्धा नसल्यासारखी आहे आणि भाव आणि परिस्थिती या दोघांमधला जो समन्वय आहे त्याला नीट पद्धतीने घालताच येईना. मग काय होतं, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते आणि परिस्थितीचं अवलोकन करून आपल्या जीवनाची जी दिनचर्या आहे किंवा जी साखळी आहे ती चालवण्यासाठी आपल्याला मग पावलं उचलावे लागतात. मग शेतकऱ्यांनी जर अशी पावलं उचलली तर शासनाच्या वतीने ज्या पद्धतीच्या कारवाईचा बडगा उगारला जातो आणि सर्वसामान्य माणसाला विटीस धरलं जातं. पण एखाद्याने मोठ्याने जर केलं तर त्या गोष्टी झाकल्या जातात कारण की झाकण्याची परिस्थिती आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. कारण की सगळ्यात मोठी गोष्ट आम्हाला अजूनही खऱ्या अर्थानं लोकशाहीचा अर्थच कळालेला नाहीये. कार्यपालिका मदमस्त परिस्थितीमध्ये, राजकीय परिस्थिती ही आपल्या तोऱ्यात आहे आणि ज्या पद्धतीनं या तिन्ही दोघांच्या मध्ये सर्वसामान्य माणूस जशा पद्धतीने भरडत चाललाय ना, खऱ्या अर्थानं त्याच आज भरडा काढण्यासाठी तुमच्या समोर आलोय. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जेव्हापासून शेती व्यवस्था आमची कमकुवत झाली, कारण की प्राचीन काळामध्ये ज्या पद्धतीची शेती व्यवस्था होती त्यामुळे आमच्या देशाच्या घरातून सोन्याचा धूर निघत होता. पण आता कोळशाचा धूरही निघणं मुश्किल झालंय, कारण की व्यवस्था बदलली. आम्ही चलन व्यवस्था जेव्हापासून स्वीकारली तेव्हापासून प्रत्येक जण त्या चलनाच्या मागं म्हणजे त्या गांधीबाबांच्या मागं अशा पद्धतीनं धावू लागलेला आहे की सगळ्या जीवनाची सगळेच म्हणजे जे आस आहेत ती सगळी मोडून काढायची परिस्थिती. मग त्याच्यात कमी जास्तीला या भौतिक वादानं खूप मोठा विळखा घातला आणि या सगळ्या गोष्टीच्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं सापडला तो शेतकरी. शेतकरी हे असा विषय आहे की त्या शेतकऱ्याला आपली घराणी दुसऱ्याकडे मांडताच येत नाही. सगळं असून नसल्यासारखी परिस्थिती. आणि जेव्हापासून या समृद्ध आणि विकसनशील देशाची वाटचाल ह्या विकसित राष्ट्राकडे होऊ लागलेली, खऱ्या अर्थानं तसतसं या शेतकऱ्याकडे नेहमी कानाडोळा करण्यात आलाय. काल शिवराज सिंह चौहानांचा एक व्हिडिओ पाहिला. त्यांच्या शेतातल्या त्या शिमला मिरचीचं ज्या पद्धतीचं उत्पादनाचं ते दाखवत होते. देशाचे कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने कृषीची भूमिका आपल्या शेतातल्या त्या शिमला मिरचीची झाडं दाखवत आणि त्याची ज्या पद्धतीने मुबलकता. साहेब, तुम्ही एक यंत्रणाधारी तुमची परिस्थिती आहे. जर तुमच्याकडे जर उद्या या कृषीच्या संदर्भातला अप्पर सचिव म्हणजे या देशाचा जो कर्ताधर्ता आहे कार्यपालिकेचा, तोही येऊन तुमच्या शिमला मिरची तोडायला कमी करणार नाही, कारण की तुमचा हुद्दाच तसा आहे. पण जो सर्वसामान्य शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्याची परिस्थिती आज खऱ्या अर्थानं दुबळ्या अवस्थेत सापडलेली आहे आणि त्या शेतकऱ्याच्या प्रश्नांना मांडण्यापेक्षा आमचे माणिकराव कोकाटे कशा पद्धतीचा रमीचा डाव आपल्या मोबाईल मध्ये लावून बसले होते हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. मग अशी मदमस्त झालेली व्यवस्था जर आमच्याकडे राशीला येत असेल, मग शेतकरी करणार काय हो? आज शेतकऱ्यांसमोर दुसरे साधनच नाहीयेत आणि त्याच्यात पुन्हा बीड जिल्ह्यात जन्म घेतलेले हे शेतकरी. कारण की बाजारपेठा नाहीयेत, पाहिजे त्या पद्धतीचे रिसोर्सेस नाहीयेत. पाण्याच्या परिस्थित्या बघितल्या तर खऱ्या अर्थानं आमची जी दयनीय अवस्था आहे ती दयनीय अवस्था जगाच्या कोणत्याही वाळवंटाची सुद्धा नसेल. कारण की एकीकडे पाहिलं जागतिक पातळीवर तर चीन सारखे देश वाळवंटामध्ये जंगल निर्माण करतायत, पण आमच्याकडे परिस्थिती काय की जंगलाचे वाळवंट करायची परिस्थिती आमच्यावर आणून सोडलेली. मग हा जो मधला खूप मोठा जो डिफरन्स आहे किंवा खूप मोठी दरी आहे ती भरण्यासाठी राजकीय व्यवस्था किंवा सामाजिक परिस्थितीमध्ये कार्यपालिका काय काम करते? फक्त रेघोट्या म्हणणं.
आणि खऱ्या अर्थानं जोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा सूत्र या सर्वसामान्य शेतकऱ्याशी जोडलं जाणार नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही ट्रिलियन कमवा, कितीही ट्रिलियन वाढवा, तुम्ही कितीही औद्योगिक क्रांती करा, पण त्या खऱ्या अर्थानं शेतकरी हा जोपर्यंत सदन होत नाही आणि शेतकऱ्याच्या हातात खऱ्या अर्थानं ही राजकीय म्हणजे अर्थव्यवस्था त्याच्यावर अवलंबून आहे, ती जर खऱ्या अर्थाने सुदृढ होत नाही, तोपर्यंत या देशाचं काही खरं नाही. तुम्ही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करून सामाजिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करता. तुम्ही नवीन नवीन उत्पादनं आणून सामाजिक परिस्थितीमध्ये वेगवेगळे दालनं उभे करताल, पण जी पोटाची खळगी भरणार आहे, जी परिस्थिती तुमची सावरणार आहे, या प्रदूषणावर सगळ्यात मोठं नियंत्रण आणणार आहे आणि जगाला दुधासारखं जे अमृत देऊन जग पोषित करणार आहे, त्या शेतकऱ्याला मात्र ऐरणीला धरून या शासनाला काय मिळतं? त्याचंच कारण आहे की सुशी वडगावमध्ये ज्या पद्धतीचं त्या शेतकऱ्यांनी 42 झाडं लावली आणि त्याची बाजारभावात जी किंमत सांगितली जाते 1,75,000 का 1,74,000, खऱ्या अर्थाने हीच विटंबना आहे ना शेतकऱ्याची. जर शेतकऱ्याला व्यवस्थितपणे भाव मिळाला, शेतकऱ्याला व्यवस्थितपणे त्याची भौतिक गरजा भागवण्यासाठी ज्या काही गोष्टीची निकड आहे ते भागवण्यात आली, तर खऱ्या अर्थाने शेतकरी हा अशा वाईट वृत्तीकडे का वळणार आहे? मला ते 2010चं एक दशक आठवतं. आमच्या असरडवच्या खालच्या भागात म्हणजे त्या कान्हापूर मोहा, परळी तालुक्यातला कान्हापूर मोहा किंवा सगळा हा भाग अफूच्या शेतीनं भरला होता आणि अचानक पडलेल्या त्या विस्फोटामध्ये ज्या पद्धतीनं 100हून अधिक हेक्टर अफूची शेती केली जाते, असा जेव्हा शासनासमोर विस्फोट झाला तर शासनाचे पायाची धूळ म्हणजे पायाखालची वाळू सरकली. खऱ्या अर्थाने ह्याला कारणीभूत कोण आहे? आजपर्यंत ज्या पद्धतीनं आम्ही राजकीय परिस्थितीमध्ये जगत आलोय, त्या राजकीय परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं सर्व ग्रामीण भागाची जी काही भूमिका आहे त्याला कधी समजून घेतलं नाहीये. आजही ते ग्रामीण भागातले लोक खितपत पडलेले आहेत. या सुखसुविधा म्हणजे विकास काय असतो त्यांच्या नशिबाला अजूनही पोहोचलेला नाहीये. भलेही लाईट पोहोचली असेल, पण मोबाईलचा टावर हुडकत कुठेतरी जावंच लागतं, कारण की डोंगर रस्त्याचा भाग आहे ना सगळ्यात जास्त बीड जिल्हा. मग हे मोबाईलचे टावर हुडकत जावं लागतं, संपर्काचे साधन कमी आहेत आणि त्या पद्धतीनं दळणवळणासाठी जे महत्वाची भूमिका बजावतात ते रस्तेच नाहीयेत. मग अशा विळख्यात सापडलेली शेती व्यवस्था कशा पद्धतीनं आपलं जीवन संगोपन करील? आणि आपल्याला ज्या हव्या आहेत, ज्या गोष्टी पाहिजेत, त्या पाहिजे या वस्तू म्हणजे आज ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रामध्ये जी शेतकऱ्याची पत हळूहळू कमी होऊ लागली. कारण की ज्या पद्धतीनं आमच्या 2 आमदारांनी, माननीय सुरेश अण्णा धस आणि दुसरे माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी विधानमंडळामध्ये मुलांच्या लग्नाचा प्रश्न मांडला. मुलांच्या लग्नाचा प्रश्न मांडला, पण या मुलांना मुली का दिल्या जात नाहीत ह्याचा विचार मात्र यांनी केला नाही. जी सधन व्यवस्था होती तिला जर तुम्ही कमकुवत केलं, मग त्या शेतीवाडी असताना सगळं काही साधनं असताना त्या मुलाला बेरोजगारासारखं बोंबलत फिरावं लागतं, तुमच्या गमच्या घालून तुमच्या मागे जय म्हणत फिरावं लागतं. मग त्या मुलाला मुलगी देणार कोण? केली का तुम्ही त्याची व्यवस्था? केला का त्याचा विचार? तुम्हाला हा रस्ता खराब आहे म्हणजे त्या माननीय प्रकाश सोळंके साहेबांचं सांगतोय, त्यांना ते पहाडी पारगाव, पहाडी दैपळ आणि चिंचवण मार्गे हा रस्ता खराब आहे म्हणून त्यांनी मधला शॉर्टकट मारायला सुरुवात केली होती, चोरंबा, चारदरी, कोटरबंद ते वडवणी. पण माननीय महोदयांनी कधी तो मधला जो खराब झालेला रस्ता, खिळखिळा झालेला रस्ता, त्या रस्त्याला माणसं चालणं मुश्किल, त्या रस्त्याला कधी दुरुस्ती करण्याच्या संदर्भात कधीही पावलं उचललेली नाहीत. त्या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की 20 म्हणजे 4 टर्म झाल्यात आमदारांच्या. पहिले केशवदादा, नंतर आर.टी. देशमुख आणि हे महोदय 3 वेळेस, अशा 5 टर्म झाल्यात, पण त्या रस्त्याची अवस्थाच बदललेली नाही. आणि तिथला शेतकरी आजही हवा दिलंय, पाणी आहे, सगळं आहे, पण दळणवळणाची साधनं नाहीयेत.
धारूरला यायचं तर जीव मुठीत घ्यायचं, वडवणीला जायचं तरी जीव मुठीत घ्यायचं. कारण की वाहन कुठं पलटी खाईल, कशा पद्धतीने पलटी खाईल याची कोणालाच शाश्वती नाही. अशा परिस्थितीत अडकलेल्या शेती व्यवसायामध्ये जर मग त्या सुशी वडगाव मधल्या शेतकऱ्यांनी केलेली 42 गांजाची झाडं या शासनाच्या डोळ्यात खरकतात, तर खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला प्रवृत्त या गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं त्याला विकासाची नाळ जोडली पाहिजे ना. त्याला ज्या पाहिजे त्या पद्धतीच्या मार्केट म्हणजे बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. पाहिजे त्या पद्धतीच्या नवीन नवीन तुमच्या शेती विभागाच्या कृषी अधिकारी कुठल्या परिस्थितीत आहेत ते कृषी अधिकारी. मला फक्त दिनजेवण पगारावं आणि हे दिनजेव्हा पगारावं येणारे कर्मचारी या देशाचा विकास काय करतील. मग अशा परिस्थितीत सापडलेल्या परिस्थितीत खऱ्या अर्थानं गांजा लावणं हे निषेधार्थच आहे. त्याने असं पाऊल उचललं नाही पाहिजे. पण हे पाऊल उचलण्यासाठी त्या शासनाने ज्या पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण केल्या त्या परिस्थितीसाठी तिथली स्थानिक राजकारणी, तिथली कार्यपालिका, तिथली बाजारपेठा या सगळ्या जबाबदार आहेत. मग या सगळ्या जबाबदार व्यवस्थेंना कोण लगाम घालणार आणि परिस्थिती ही शेतकऱ्याची सुदृढ कोण करणार याच्या संदर्भात तुमच्या मनात काही वाटत असेल तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.